हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, कसं काय मजा घेताय ना कार्यक्रमाची? माझं नाव गीता लिमये. या BMM मेळाव्याची सहसंयोजक को कन्व्हिनर या भूमिकेतून आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि आभार. BMM अधिवेशन उत्तर अमेरिकेत लोकप्रिय आहेच, पण मैत्री मेळाव्याची ही संकल्पना खरोखरीच सख्खे शेजारी मंडळातील सुसंवादाचा सुरेल झंकार आहे. आमच्या मराठी मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष तुम्हा सर्वांबरोबर साजरं करताना आपल्या सगळ्यांच्या मनातील मराठी स्नेहबंधाचा दोर किती बळकट आहे याचा अभिमान वाटतो. असे आपण सगळे असे एकत्र येऊन हे कार्यक्रम करतो, त्या आमच्या हाकेला ओ देऊन उत्साहाने या मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व मंडळांचे आणि मंडळांच्या अध्यक्षांचे आणि विशेष करून ओपनिंग ॲक्टमध्ये ज्यांनी भाग घेतला आणि एकांकिका आणि आम्हाला सगळ्या नॉर्थ अमेरिका प्रोग्रॅमिंगसाठी जी साथ दिलीत त्याच्यासाठी खरोखरीच आम्ही आभारी आहोत. त्याबद्दल सिन्सिनाटी, कोलंबस, डिट्रॉईट, ॲन आर्बर, बफेलो, शिकागो मंडळांचे खरोखरीच मनःपूर्वक आभार. आणि आमच्या घरच्या कलाकारांचा उत्साह, चिकाटी आणि परिश्रमांना तर मनापासून दाद देते. हे जानेवारीपासून सगळे लोक खपतायत आणि खूप सुंदर ओपनिंग ॲक्ट त्यांनी सादर केला. थँक्यू व्हेरी मच. मराठी भाषेचे नवरसात न्हालेले सगळे काही आविष्कार बघायला आलेल्या तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पण मनःपूर्वक आभार. माझी खात्री आहे की आपण सगळे मेळाव्यातील कार्यक्रमांचा आनंद घेत असालच. हा मेळावा मात्र आता पूर्णत्वाकडे आलेला आहे. आता यापूर्वी मेळाव्याची सांगता आपण परिसस्पर्श या कार्यक्रमाने करीत आहोत. त्याच्यासाठी स्पेशल त्याची इंट्रोडक्शन देते. वी आर व्हेरी एक्सायटेड टू ब्रिंग टू यू आवर हंबल ट्रिब्यूट टू वन ऑफ द मोस्ट prolific Indian classical musicians of all time in a very special concert presented by Pandit Jitendra Abhisheki's son and disciple Shaunak Abhisheki ji and India's national award winning singer Shri Mahesh Kale. सादर करीत आहोत परिसस्पर्श. Padmashri Pandit Jitendra Abhisheki, known fondly as Abhisheki Bua, was an alchemist of music, widely acclaimed for his deep perfection of Indian classical music and for his Midas touch that moved audiences beyond words. Please join me in welcoming the stellar accompanying team that has traveled especially from India. Panduranga Pawar on tabla, Pranit Marathe on harmonium, Suyash Mhatre on pakhwaj, Prathamesh Lad on bansuri, Apurva Dravid on multi-percussions, and on backing vocals, the students of Mahesh Kale School of Music, who have traveled especially for this concert from various parts of USA. Amita Bapat from Cleveland, our own Cleveland. Krish Parikh from Columbus. Arun Miduthuri from Bay Area. And Ira Kulkarni from New York. Mandar Wadkar, sound engineer, and Ankur Chande, manager of the show. Thank you. And now, please welcome, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया पंडित शौनक अभिषेकी जी.
आणि महेश काळे. Enjoy the show. Thank you. नमस्कार. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरातनं भागातनं आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि रसिकांचं आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. पंडित जितेंद्र अभिषेकी एक परिसस्पर्श हा कार्यक्रम माझे वडील आणि गुरु, आमचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावसंगीत, नाट्यसंगीत या सर्व रचनांवर आधारित आहे. आम्हाला आधी खूप फरमाईशी आल्या आहेत
जास्तीत जास्त गायचा आणि आपल्याला ऐकवायचा प्रयत्न करू. या 2 दिवस आम्ही जे आयोजन बघतोय इकडे, हे पुढची 50 वर्ष लोक विसरू शकणार नाही. मराठी माणूस एकत्र येणं आणि एवढ्या भव्य योजना करून त्याचं आयोजन करणं हे भारतात पण कमी होतं. ते इकडे तुम्ही सगळ्यांनी घडवून आणलं, यासाठी मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. आणि आम्हाला या भव्य आयोजनाचा आपण एक भाग करून घेतलं, यासाठी मनःपूर्वक आभार. परत आम्ही कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या घोषमंत्राने करतो. जय जय रामकृष्ण हरी. खरं तर मी परवा म्हटलो त्याप्रमाणे आपले वडीलधारे व्यासपीठावर असताना बोलू नये, परंतु तरीसुद्धा बोलण्याची हिंमत ह्याकरता करत आहोत कारण कृतज्ञता व्यक्त करायची आहे मला. ज्या अभिषेकी बुवांच्या गाण्यानी क्लिव्हलंडच्या मंडळाची स्थापना झाली, त्याचा असा भव्य दिव्य सोहळा 50व्या वर्षी करत असताना त्याची सांगता ही परिसस्पर्शी पंडित जितेंद्र अभिषेकी ह्या कार्यक्रमाने करावी. असं संयोजल्याबद्दल माझं क्लिव्हलंडच्या सर्व समिती मंडळाचे आभार मानायचे. मी अभिषेकी बुवांचा सगळ्यात शेवटचा शिष्य, त्यामुळे तिकडे सगळेच गुरुतुल्य मला. परंतु त्यात सगळ्यात जास्ती सहवास मला शौनक दादाचा लाभला. आणि त्याच्याबरोबर अगणित मैफली मी तंबोऱ्यावरती साथ केलेली आहे. त्यात पहिल्यांदा त्याच्या शेजारी बसून जर गायलो असेल ते मी क्लिव्हलंडमध्येच गायलेलो आहे. आणि त्याच्याबरोबर गात असताना आमच्या दोघांच्याही गुरुजींना, अभिषेकी बुवांना आदरांजली व्यक्त करत असताना मला खूप आनंद होतोय. मंडळातल्या माझ्या मित्रमंडळींना, सहचरांना आणि वडीलधाऱ्यांना माझ्याकडनं खूप कौतुक, अभिनंदन आणि अभिवादन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु
ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
राम कृष्ण राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि जय जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण राम राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
हरी जय जय राम कृष्ण 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 हरि 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 तसं पाहायला गेला तर रामकृष्ण हरी हा मंत्र ऐकायचा नसून गायचा आहे. बरोबर आहे ना? आणि सरतेशेवटी जशी या संमेलनाची सांगता होतीये तशीच आयुष्याची सांगत असो रामकृष्ण हरीनी व्हावी की नाही. तर सध्या संमेलनाची शेवट आपण रामकृष्ण हरीनी एकत्र गाव करूया. गाल माझ्या बरोबर. जय जय राम कृष्ण हरी 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 किती लोक आहेत याचा दृष्टीने जो अंदाज येतोय तो कर्णांनी येत नाही हो. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय रघुवीर समर्थ. महेश जी की जय हो. जितेंद्राविषयी घ्या ना, ते नकल करत नव्हते तेव्हापासून मी ओळखतो. विचारपूर्वक गात होते नकल वापरून. त्याचा अर्थ पोपटपंची करणारी पुष्कळ आहेत, पण त्यांच्यात तसं नव्हतं. त्यांची 3-4 भावजी म्हणजे त्यांच्यात काय चांगलं आहे तेवढंच घेतलं त्यांनी. त्याचे पुष्कळ लोक काय करतात, गुरूचं अनुकरण करून. अनुकरण म्हणजे चांगल्या रीतीने नाही. आता तुम्ही ऐकलं असेल मोठे भाऊ जे होते
त्यांना दमा होता म्हणून ते खोकायचे. त्यांच्या शेषी सुद्धा खोकायला लागले. असे ते नव्हते. ते वापरून आपल्या ते एक नजर लागते, चांगल्या नजरेने घ्यायचं हे ते अभिषेकी करत होते. खूप लोकांच्याकडे चांगले गुरूंच्याकडे शिकलेला तो. आणि नंतर त्यांनी हे बांधायला बंदिशी किती सुंदर बांधल्या, प्रत्येक रागात प्रत्येक वेगळे वेगळे हे घेऊन. आणि नाट्यसंगीत तर अप्रतिमच करून ठेवलं. त्या गायचं भयंकर मुश्किल आहे त्याचं गाणं, मला तरी वाटतंय. कारण मला एक दिवशी कुठल्या प्रोग्राममध्ये मला म्हटलं तू गायलाच पाहिजे. अभंग होता तो आणि ते उंच सूर ठेवला की मला गाता येऊ नये म्हणून. मुश्किल भयंकर होता ना, माझ्याशी भयंकरच हे करत होत. नको रे म्हटलं गंपू असं करू. किती गा बरं आवाज असतो तू गा म्हण बा जोरात म्हण. म्हटलं बाबा मी माझी परीक्षाच घेत होतो ना तो, म्हणून दाखवते. हा माझ्यावरी कृपा करा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावना मनाचा, साही अपराध जनांचा, संत जने भाय जग बोलणे सोसावे, जग बोलणे सोसावे, मजवरी कृपा करा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. सावरिया सावरिया से नैना हो गए चार, हाय राम हाय राम, लागी करे जुबान, लागी करे कटार लागी करे कटार लागी करे लागी करे कटा कटार लागी करे कटा. सावरिया सावरिया से सावरिया सावरिया, अब सावरिया से नैना, सावरिया से सावरिया से नैना हो गए चार रे, लागी करे जुआ कटा. सावरिया से अब सावरिया से सावरिया से नैना हो गए चार, हाय राम लागी कर जुबा कटार कटार कटार, लागी कर जुबा. बूंद नागी
कछु न रही साथ। बूंद ना गिरा एक लहू का, कछु न रही सारी। मन घायल पर तन पे छाई, मन घायल मोरा मन घायल, मोरा मन घायल पर तन पे छाई। मीठी तीस सुहानी, मीठी तीस सुहानी। सखीरी में तो सुध बुध गए बिसार। हाय राम लागी कर जुआ कटा। सावरिया से नैना हो गए चार। सावरिया से नैना हो गए चार। हाय राम लागी लागी कर जुआ कटार, कटार रे लागी कर जुआ, लागी कर जुआ, लागी कर जुआ। सुहास्य तुझे, सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे। आमचं हे ठरलं नव्हतं गायचं, मी मुद्दामून याच्यासाठी गातोय. आम्ही अभिषेकी म्हणजे मंगेशी घराण्याचे गोव्याला. माझ्या आजोबांपासून मी परंपरा चालू आहे. बाळूभाऊ अभिषेकी कीर्तनकार होते, मग माझे वडील, मी थोडाफार प्रयत्न करतोय. पण माझे चुलत आजोबा हे मास्टर दीनानाथ मंगेशकर, आणि त्यांना सलाम केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे गातो. सुहास्य तुझे मनासी मोही, जशीन मोही, जशीन मोही, जशीन मोही, जशीन मोही, जशीन मोही, मोही. सुधा सुराही सुहास्य तुझे. तुझ्या लोचनिया प्रकाश विलसे, तुझ्या लोचन, तुझ्या लोचनिया प्रकाश विलसे. दयासी लोभे, दयासी लोभे बघ चंद्रिका ही. सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे. सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही. सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही. जशीन मोही सुधा सुराही. सुहास्य तुझे, सुहास्य
तुझे त्यांची माझी ओळख किंवा त्यांचा माझा स्नेह हा मत्स्यगंधा या नाटकापासून सुरू झाला. आणि त्या सुमाराला गोवा हिंदू असोसिएशनचे लोक चौकशीत होते की या नाटकाचं संगीत कुणाला द्यावं. तेव्हा गोपाळकृष्ण भोगे हे आपणहून गोवा हिंदू असोसिएशनमध्ये आले आणि त्यांनी सांगितले की मी सांगतो त्या माणसाला तुम्ही द्या संगीत, तो तुमच्या या नाटकाचं सोनं करेल, शीज करेल. आणि त्यांनी सांगितले जितेंद्र अभिषेक. कुणालाच माहीत नव्हते ते तसे, कारण तसे ते पाठीमागे राहणारे होते. आपल्या स्वतःच्या अभ्यासामध्ये व्यासंगामध्ये मशहूर झालेले होते. खरा कलावंत होता तो, अगदी आपल्या स्वतःच्या मस्तीमध्ये आणि तंद्रीमध्ये राहिलेला आणि दुसऱ्या कुणाबद्दल न बोलणारा, कमीत कमी बोलणं हा त्यांचा खास विषय होता. त्यांच्याकडनं एखादी गोष्ट काढायची असली तर 10 प्रश्न विचारावे लागत होते. त्यांनी नाटक वाचलं, मला म्हणले, पहिल्यांदाच मला नर्वस केलं त्यांनी. अहो म्हणले हे नाटक गद्य नाटक म्हणून इतकं चांगलं आहे, याला कशाला संगीत देताय तुम्ही? म्हणजे झालं सगळं मुळातच आमचं उखडलं सगळं. म्हणजे नाही हे संगीत नाटक व्हायलाच पाहिजे. तर मी कविता लिहिल्या, गाणी लिहिली आणि जितेंद्र यांनी ते ऐकून घेतले आणि फक्त मला थोड्या सूचना केल्या. साध देती हिमशिखरे या शुभ्र पर्वताची, कमी न वाटे एकाकी मी ब्रह्म साधनेची, असं मी पहिल्यांदा लिहिलं. ते म्हणजे 2 मात्रा यातल्या काढायला पाहिजेत. म्हणजे मग काय करायचं ते म्हणजे आपण असं करतो का, साध देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची, कमी न वाटे एकाकी ब्रह्म साधनेची. हा मुद्दा सांगितला एवढ्या करता की लेखकाकडून आपले अडचणी सांगून कसं गाणं तयार करून घ्यावं हे जितेंद्र बाईज हाय मास्टर इन दॅट. तिथे मी सलाम केला. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने, विचित्र नेमाने, कुणी रखडती धुळीत आणीत, कुणी रखडती धुळीत आणीत. कोणी रखडती धुळीत आणीक, कुणास लाभे, कुणास लाभे हे. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. ज्ञात कुणाला,
वैराग्याचा एक उपास वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या का उपजावे संसाराचे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवा घरचे ज्ञात कुणाला माने कुणी रखडती धुळी खडती धुळी काणिक कुणास लावे हे देवा घरचे देवा घरचे देवा घरचे ज्ञात कुणाला हे बंध रेशमाचे. आता या नाटकातली बहुतेक गाणी खूप लोकप्रिय झाली, पण एक गाणं मला आठवतं त्यातलं. त्यावेळी त्यांना जे काय पाहिजे होतं, म्हणजे सगळं आयुष्य अर्ध गेल्यानंतर एक प्रकारचा हताशपणा माणसाला येतो. जे आपल्याला साधायचं होतं ते साधलं नाही, जे करायचं होतं ते करता आलं नाही, शेवटी आपल्या हाती काहीच आलं नाही, अशी काहीतरी एक भावना त्या नाटकातल्या मला वाटतं नायकाची असते. आणि त्याला त्याच्या तोंडी एक गाणं घालायचं होतं. तर मी ज्या तऱ्हेनं गाणं करून जायची, त्यावेळी रणजित पण होते तिथे. तर मी जे गाणं करायची ते रणजितला आवडायचं नाही. रणजितला आवडलं तर ते जितेंद्र म्हणायचे की मला चालीच्या दृष्टीने काही ते योग्य वाटत नाही. असं सारखी त्या गाण्यामध्ये काहीतरी अडथळे यायला लागले आणि मला काही समजेना. मी म्हटलं तुम्हाला काय हवंय नेमकं ते मला कळत नाही. जितेंद्र म्हणाले की शांताबाई मी तुम्हाला एक शेर सांगतो. त्यांनी मला सांगितलं की लोक कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाई है. तर हा मी कधी ऐकलेला नव्हता, पण मला खूप आवडला तो. आणि त्याचा आशय चांगलाच होता ना की लोक काट्यांच्या गोष्टी बोलत असतात, काटे रुततात वगैरे, पण आम्हाला तर फुलांनी पण जखमा झालेल्या आहेत. आणि ते मला इतकं आवडलं की मला ते तोंड नंतर गाण्याचं लगेच सुचलं आणि गझलचं वजन घेतलेलं आहे ते मी. काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी, माझं फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे. गायचंय ना, काटारुत ऐकायचंय ना. इथे पुण्याहून खूप लोक आलेत, मी पण पुण्याचा आहे, त्यामुळे आम्ही पण मी कर्वेनगरला राहतो, सदाशिव पेठेमध्ये, त्यामुळे आवाज जोरात ऐकू आला तर असं वाटलं सदाशिव पेठेमध्ये गेलो. टाळ्या मोजून वाजवू नका असं म्हणतोय मी. आणि भरपूर कार्यक्रम राहिला आहे, त्यामुळे भरपूर गाणी आहेत आम्हाला जास्तीत जास्त ऐकवायची. वन्स मोर कमीत कमी द्या. ह्याच्यासाठी सांगतोय की महेश तर उत्कृष्ट गातो, पण एक फार मोठे प्रथित यश गायक माझ्यावर गायला बसले होते एकदा. एकाच गाण्याला त्यांना 4 वेळा वन्स मोर मिळाला. पहिल्यांदा गायला, दुसऱ्यांदा गायला, तिसऱ्यांदा गायला, चौथ्यांदा गायला, तरी लोक ओरडाओरडा करून वन्स मोर. तर तो म्हणला की अहो पूर्ण कार्यक्रम लहर आहे, तुम्ही
एकाच गाण्याला किती वेळा वन्स मोर देणार. ते समोर म्हणले तू जोपर्यंत नीट गात नाही तोपर्यंत. त्यामुळे तो वन्स मोर घातक वाटतो कधी तो. कार्यक्रम कुठे झाला हे गेस करण्यासाठी 0 मार्क आहेत. चलिए बासरी. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा 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 रुते कुणाला. आक्रंदता कोणी, आक्रंदता कोणी, मज फुलही ऋतावे, मज फुलही ऋतावे. हा दैवयोग आहे ऋते कुणाला, काटा काटा ऋते कुणाला, काटा. काही करू पाहतो रुजतो अनर्थ ते, काही करू पाहतो पाहतो, काही करू पाहतो, काही करू पाहतो, पाहतो काही करू पाहतो, पाहतो करू पाहतो, काही करू पाहतो रुजतो अनर्थ देखे माझे, माझे अबोलणे, माझे अबोलणे विपरीत होत आहे, विपरीत होत आहे. मन फुलही ऋतावे, हा दैवयोग आहे ऋते कुणाला, काटा.
शेअर सांगितलं तो मी पूर्ण करतो. आमच्या वडिलांचा 5-6 भाषांचा अभ्यास होता, भाषेचा अभ्यास होता. MA संस्कृतमध्ये त्यांनी शिकले होते. संस्कृतमध्ये पत्र लिहायचे पूर्ण आजोबांना आमच्या, कारण आम्ही वैदिक घराण्याचे आहोत. शालेय शिक्षण गोव्याच्या पोर्चुगीज काळामध्ये झाल्यामुळे पोर्चुगीज अस्खलित बोलायचे. 4 लोकात मला काहीतरी द्यायचे असेल तर ते पोर्चुगीजमध्ये द्यायची. काय द्यायचे ते विचार करत नाही. आणि उर्दू शेरोशायरी करायला बसले की पाऊण तास वेगवेगळे शेर सांगायचे. तर त्यांनी जो शेर सांगितला ज्याच्यावर हे गाणं आधारित आहे, आप गैरों की बात करते हैं हमने तो अपने भी आजमाए हैं. आप गैरों की बात करते हैं आप गैरों की बात करते हैं हमने तो अपने भी आजमाए. लोग कांटों से बच के चलते हैं हमने तो फूलों से जख्म खाए. मोहब्बत में अकेली जहाँ पे क्या क्या आज़ाब आया, कभी कांटों में मैं सोया कभी फूलों में ख्वाब आया. वो बेकस हूँ तेरी तुरबत पे शबनम रात भर रोही और सुबह होते ही आफताब तेरे आंसू पोंछने को आया. हा स्नेह वंचना स्नेह वंचना की काहीचा कळेना. स्नेह वंचना की काहीचा कळेना. आयुष्य ओ घडोनिया. आयुष्य ओ घडोनी मी रिक्त हस्त आहे. ऋते कुणाला काटा. ऋते कुणाला काटा. ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुलही. ऋतावे हा दैवयोग आहे. ऋते कुणाला काटा. काटा काटा ऋते कुणाला. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित संगीत कट्यार काळजात रुसली. या नाटकामध्ये प्रस्थापित संगीत नाटकं जी आहेत त्यापेक्षा काही वेगळं देण्याचा लेखकांनी प्रयत्न केलेला आहे. या नाटकाला ज्यावेळी संगीताची योजना आम्ही अभिषेक सोपवली आणि ती पत्करली. आम्ही सोपवण्यात घेतलेली पत्करणं महत्वाचं होतं, कारण अतिशय मनस्वी कलावंत हा. त्याला किती पैसे मिळत आहेत याच्यापेक्षाही आपण त्या नाटकामध्ये आपलं काही वेगळेपण दाखवू शकतो की नाही याची सदैव चिंता असायची. या आमच्या नाटकाची सुरुवातच भरवीनं आहे आणि भरवीपासून सुरुवात करून त्या नाटकामध्ये भारतीय संगीतात जास्तीत जास्त प्रकार वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि एखादं गाणं बांधायचं म्हणजे अभिषेकाची जी समाधी लागायची ती मोठी बघण्यासारखी असायची. या नाटकाच्या माध्यमातून एक संगीत विषयक काहीतरी आपला गाथा उलगडता आली तो उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुदैवाने त्यांना वसंतराव देशपांडेंसारखी अप्रतिम साथ मिळाली. वसंतरावांनी कधी एक शब्द किंवा एक ओळ आपल्याकरता बदला असं सांगितलं नाही. तू संगीत दिग गंपू म्हणायचं नाही, गंपू तू संगीत दिग्दर्शक आहे, तू सांग मला कसं म्हणायचं ते. त्यांनी 2-3 गाणी बसवली होती आणि अजून 5-6 गाणी तयार करायची होती त्यांना. तर आमची इकडे क्षत्रिय समाज म्हणून आहे शिवाजी पार्ला, तिकडे रिहर्सल चालायचे. तर मला म्हणाले रिहर्सल वसंतराव येत आहेत, देशपांडे, प्रसाद सावकार, फैयाज वगैरे सगळे मोठे मोठे माणसं, बाळकराम वगैरे. तर ते 2-4 गाणी ते तयार करून गेले होते. तर त्याची लागी कले जेव्हा हे म्हणा आणखीन 1-2 गाणी, फैयाजचं एक गाणं होतं, ते सगळं करून आम्ही रिहर्सल करत होतो. कारण काय अभिषेकी आणखीन 4-5 गाणी दुसरी म्हणजे या भवनातील गीत पुराणे किंवा ते गुरुजींचं गाणं आहे ते असे घेऊन येणार होते. घेई छंद मकरंद, आज येतील, उद्या येतील, असे करत 8 दिवस झाले.
पत्ताच नाही अभिषेकींचा. ते आता प्रत्येक म्हणजे लोणावळ्यात त्यावेळी त्यांचा बंगला होता, ते तिकडे जाऊन राहायचे वेचे, म्हणजे काही अभ्यास करायचा म्हणजे कंपोजिशन करायचं, तिकडेही नाही, इकडे दादरला घरीही नाही, कुठेच पत्ताच नाही त्यांचा. 8 दिवस झाले. तर मग पणशीकर म्हणाले की अरे बघा ते काय पत्ता नाही, आपण काहीतरी करून बघूया. म्हणून प्रसाद सावकार प्रयत्न करतायत चाल लावायचा. मला म्हणतात तू बघ काय सुचतं काय. वसंतराव देशपांडे स्वतः हे करतात. पण काय झालं तर पाहिजे तसा हे नव्हता. एक 10-12 दिवसांनी अभिषेक आले, एकदम प्रगट झाले. प्रगटच म्हटलं पाहिजे त्याला. मी तर तेच म्हणे. हा म्हणाले चला कुठे काय प्रश्नाचं कोणाला उत्तर दिलंच नाही त्यांनी, कुठे होता काय होता काय नाही. त्यामुळे चला बसूया. आणि त्यांनी ते गाणी ऐकवली, म्हणजे घे छंद मकरंद, तुमचा या भवनातील गीत पण ते जो दिलो. कुठलीही गोष्ट जी विकत घेता येत नाही ती टिकवायलाच लागते. लौकिकदृष्ट्या हा देश जरी कितीही समृद्ध असला तरी भारताचा जी समृद्धी आहे सांस्कृतिक, ती काही विकत घेऊ शकत नाही. जी गोष्ट विकत घेता येत नाही ती टिकवायलाच लागते आणि ती टिकायला फौज लागते. शास्त्रीय संगीत हे केवळ करमणुकीचं माध्यम नव्हे, त्यातनं करमणूक जरूर होते, पण आपली अभिजात परंपरा ही टिकवण्याची गोष्ट आहे, वाटायची गोष्ट आहे. म्हणून शौनकदादाची परवानगी घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना गायला लावणार आहे. मला सगळं जग दादा दादा म्हणायला लागेल. शौनकजींची परवानगी घेऊन तुम्हाला सगळ्यांना गायला लागणार आहे. आपल्या भारतात दादा खूप आहेत, मला नको. हे तुम्हाला गायला लावतोय याकरता की आपल्याला आपला मराठी धर्म जर वाढवायचा असेल तर ती आत्ताच्या आणि अगोदरच्या पिढीत ती गाणी जर मुखोद्गत नसतील तर ती पुढच्या पिढीपर्यंत जाण्याची म्हणजे शक्यच नाही ती जाणं. काल मी पाहिलं हिंदी गाणी खूप छान तुम्ही सगळे गात होता, त्याचा मला आनंदच आहे. परंतु मराठी गाणी जर आली नाहीत तर दुःख नक्की वाटेल. आणि मला जसं वाटतं तसं तुम्हालाही वाटावं अशी इच्छा आहे. पण ते दुःख होऊ नये याच्या इंटरसेप्शन म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना गायला लावतोय. जरा दिवे लावा सभागृहातले. काय गाण्यातले दिवे लागतायत बघूया. तंबोरा बाहेर ऐकू येतोय तुम्हाला? अजून थोडे. अरे इतकेच आहेत का? एक पुण्यातला जोक झालेला सांगतो. सिग्नलवरती एक काका गाडीमध्ये होते, हिरवा दिवा झाला तरी पुढे गेले नाही. त्याच्या बाजूचा एक मोटरसायकलवाला माणूस आला, काका ह्याच्यापेक्षा जास्त हिरवा नाही होणार, गेला तरी चाल. चला सुरुवात करूया. सा नी धा धा नी सा. पुन्हा आठवण करून देतो, आपण फक्त गात नाही, आपण आपली परंपरा टिकवतोय आणि वाढवतोय. पण ती वाढवत असताना त्याचं ओझं होऊ नये, त्याची करमणूक पण व्हावी, म्हणून हे चाललंय. धनी रे 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 सा. सारे ग ग रे नी सारे ग
रे ग प ग रे सा सा रे ग प प ग रे ग प प धा ग रे ग प ग रे ग रे नी रे ग रे नी ध ध नी रे 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 सा आता काय गाऊ नका हे मी तुम्हाला सांगतो. हे जर सगळे गायले तर भूकंप येईल त्यामुळे घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हारुंद घेई छंद मकरंद. हे चालेल गायला जरा. घेई छंद मकरंद. तू म्हटलं तरच गा 3 4 5 1 2 3 4 घेई छंद मकरंद. 3 वेळा गायचं. मोठ्यांदी गा जरा. लिवलंडचा आवाज भारतापर्यंत गेला पाहिजे ना. मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हारुंद घे. मिटता कमल दल मिटता कमल दल होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग परिसोडिना ध्यास परिसोडिना ध्यास परिसोडिना परिसोडिना गमवरे धनि गम मगर गे सनि गम मग मगर गे गम मगर बरि सा सनि गम मगर गे गे गे
घे छंद. मुद्दाम उल्लेख करतो, आमचा सगळा संच भारतातनं जरी आला असला तरी पखावजावरती जे आहेत, सुयश म्हात्रे त्यांचं नाव, ते अमेरिकेत असतात, शिकायला आलेत. मला कळालं, मला अमेरिकेत आल्यानंतर 10 वर्षानंतर चान्स मिळाला, त्यांचं होऊ नये म्हणून मुद्दाम त्यांना इथे घेऊन बसलेलो आहे. दृष्टिकोन असा प्रत्येक नाटकाला वेगवेगळा होता. त्याचं कथानक, त्यात काम करणारी पात्र, त्यांचा आवाका आणि एकंदरीत नाटकाची बांधणी याला योग्य असं संगीत मी देत गेलो. त्याच्यात कधीही पुनरावृत्ती होणार नाही याकडे पुष्कळसं लक्ष दिलं. 3.5 तासात नाटक आटपावं लागतं. या दृष्टीने पाहिलं असता चुस्त अशी संगीत रचना करणं आणि लोकांच्या पर्यंत पेश करणं, पात्रांच्या तोंडातनं, हे आवश्यक होऊन गेलेलं आहे. खरं ह्याच्यानंतर काय गाणार हो आम्ही? मी एक गोष्ट आपल्याला सांगतो. हे सुरानो चंद्रवा हे आता सगळ्यात लोकप्रिय गाणं आहे. जे हे जवळजवळ 50 वर्षापूर्वी कंपोज झालेलं गाणं, पण अजूनही एकही रियालिटी शो याच्याशिवाय संपत नाही. पण बाबा जेव्हा शिकवायचे तेव्हा फार एक तर म्हणायचं, अरे तू बायकांची गाणी का गातो? तो आता लोक सांगतात म्हणून गातो. पण गाताना काळजी घे की काव्य तुटलं नाही पाहिजे. म्हणजे काय की हे सुरांनो चंद्रवा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा, हे एकदम आलं पाहिजे. नाही तर चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा, प्रिय काव्याचा अर्थ बदल. तसं मगाशी एक लहान मूल रडत होतं, आता घेऊन गेलं इकडनं. मला वाटतं आमचे मित्र फार छान सांगतात. अनुप जलोटा म्हणून मोठे गझल गायक आहेत, भजन सम्राट. ते समोर एकदा गात होते आणि समोर एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन बसले आणि सारखं रडत होतं. त्यांनी विनम्रपणे त्यांना सांगितलं की
ताई त्याला जरा हिंदीमध्ये बोलले ते की ताई मला खूप डिस्टर्ब होतं आहे, त्याला जरा शांत करा. तर ती बाई म्हणली अहो माझ्या मुलाचं हेच म्हणणं आहे. मला असं वाटतंय शौनक दादा हे सगळं ह्याकरता बोलला असावा की गाण्याच्या आसरामधनं आम्हाला पुढे जाता यावं. अभिषेकी बुवा आमचे त्यांचं कार्य हिमनगासारखं होतं. 30 वर्ष होतील आता त्यांना देह ठेवून, तरी नव्याने प्रत्येक ठिकाणी जातो तिथे थोडे थोडे उलगडतात. काही त्यांनी दिलेल्या चाली आता आम्हाला ऐकायला मिळतात. बऱ्याचशा चाली किंवा वेगवेगळ्या कंपोजर्सकडे गायलेले आहेत. ह्या लोकांना एक तर चाली माहीत नाहीत किंवा ते गायलेत हे माहीत नाही. तर त्याकरता त्यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय जे आपल्याला नेहमीचं माहिती आहे त्या पलीकडे जे काम केलं आहे, त्यात चित्रपट संगीत असेल, लावणी असेल, गझल असेल, गवळण असेल, भावसंगीत असेल, बडबड गीत असेल किंवा मग बंदिश असेल, ह्या सगळ्या गोष्टींची एक शृंखला मी गुंफली आहे, ती तुमच्यासमोर गातो. अरे नाखवा हो नाखवा गोमू माहेरला जाते, गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात ह्यांच्या भरली शहाणी, यांच्या काळजात भरली शहाणी. उंची माडांची जवळून दाखवा, उंची माडांची जवळून दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो दिवस आजचा असाच गेला, उद्या तरी याल का रायाशी, जवळ मला घ्याल का रायाशी, जवळ मला घ्याल का रायाशी, जवळ मला घ्याल का. दिवस आजचा असाच गेला, दिवस आजचा असाच गेला, उद्या तरी याल का रायाशी, जवळ मला घ्याल का रायाशी, जवळ मला घ्याल का रायाशी, जवळ मला घ्याल का. तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो,
सावल्यांचे बीज सावल्यांचे पेरीत चाललो तपत्या उन्हाच्या झेलीत चाललो तपत्या झळा सोड रे श्रीधरा शालूच्या पदरा शालूच्या पदरा सोड रे श्रीधरा शालूच्या पदरा शालूच्या पदरा शालूच्या पदरा शालूच्या पदरा आठवते पुनवेच्या रात्री आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज फुलकडले ते शब्दांच्या पलीकडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ते शब्दांच्या निगार खो होशार भाई निगार खो होशार निगार खो होशार प्रशांत दादा आहेत का निगार खो होशार भाई निगार खो होशार दोन कुळ्यांच्या हातात आता खुळखुळा येणार दोन कुळ्यांच्या हातात आता खुळखुळा येणार खुळखुळा येणार निगार खो होशार भाई निगार खो होशार 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 रे ग मदानी सारे ग गरनी द मद मरे गरे सा. आज माहीत नाही इकडे आमचे गुरुवर्य बबनराव हळदणकरजी पंडित बबनराव हळदणकरजी यांचे सुपुत्र इकडे काल तरी होते ते आज बसलेत की नाही मला माहीत नाही पण त्यांचा हा तराणा बाबांनी गाऊन गाऊन सर्वश्रुत केला आहे तो आम्ही दोघं गातो. याला अतीत अनाघात म्हणतात फार वेगळी रचना आहे. सरे ग मध मरे गरे सा दीम तदीम तदीम तनन दे रे दे दीम तदीम तनन दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना तनन तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दीम तानो तन दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना तनन तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दीम तानो तन दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना दीम तदीम तो तन रे 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 दिद तरा दिद तरे रा दिद तरा दिद तरे रा तरीम दी तनन दे रे दरो ताना दे रे ताना दे रे ताना दी तानु ताना दे रे ना दीम तदीम तनन दे रे ना दीम तदीम तो तन रे दीम तदीम तो तन रे दिद तरा दिद तरे रा दिद तरा दिद तरे रा तरीम दी तनन दे रे दरो ताना दे दे ताना दे दे ताना दीम तानु ताना दे रे ना दीम
तारी तारी ताना रे रे ना ताना रे रे ना रे रे ना. कर्ष किती वेळ आहे? खरं हा प्रश्न विचारला याने, पण त्याचं भारताला जायचं विमान 6 वाजता डेट्रॉईटहून आहे. तुमच्याकडे ठेवून घ्यायला लागेल. आणि हो म्हणायच्या आधी सांगतो अत्यंत व्रात्य आहे. आज मी उत्कर्ष पानविलकर साहेब सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो. इतकं छान आयोजन केलं. आज प्रकर्षाने आम्हाला आमचे काका रवी गावकर यांची आठवण येते. ते आज येऊ शकले नाही, पण त्यांचाही या आयोजनामध्ये एक मोठा सहभाग आहे. आता काय पुढे गायचं आहे तुम्ही आणि महेश ठरवा. मी आपलं उद्या पहाट होईल हे सगळं. जे ऐकायला येत आहे त्यातनं काही कळत नाही आहे. गायला थाळू निदान फरमाईशी तरी मोठ्यानं करा. खरं तुम्हालाही माहिती होतं मोठ्यांदा बोलल्यानंतर गोंगाट होईल, मला काही कळणार नाही, पण तुम्हाला मोठ्यांदा बोलता येतं हे बघायचं होतं मला. आधी विनंती वाटत होती, ते आता धमकी वाटते. एक अभंगाची, बऱ्याच अभंगांची फरमाईश होती आहे, तर अभंगांची शृंखला मी आणि शौनक जी मिळून प्रस्तुत करतो. बरं महेशजी. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन होऊनी याचक, तेथे मी राहीन होऊनी याचक. घालतील भीक घालतील भीक तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुधार. संतांची या गावी प्रेमाचा सुधार. संतांची या गावी प्रेमाचा सुधार. नाही तळमळ दुःखलेश संतांची
पायी झालो त्यांचा संतांची या गावी प्रेमाचा सुतार संतांची या गावी प्रेमाचा सुतार संतांची या गावी प्रेमाचा सुतार अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे झाली तेची पुढे झाली बीजाचेही अमृताची फळे अमृताची वेली संघर्षण आहे का त्याची फरमाईश होती अमृताची फळे अमृताची वेली ऐसियांचा संग हे नारायणा ऐसियांचा संग हे नारायणा ऐसियांचा संग हे नारायणा बोलावा वचन बोलावा वचन बोलावा वचन जया बोलावा वचन जयाची अमृताची अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे झाली बीजाचेही अमृताची फळे अमृताची जेव्हा नभते चराचर जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नभत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेचे तटी चंद्रभागेचे तटी रचिली पंढरी रचिली पंढरी रचिली पंढरी गोमटी रचिली पंढरी गोमटी आधी रचिली पंढरी आधी हो रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरी संत भार पंढरीत संत भार पंढरीत संत भार पंढरीत संत भार पंढरी कीर्तनाचा 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 गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरी ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे जनी म्हणे त्याला ध्यावे जनी म्हणे त्याला ध्यावे त्याला ध्यावे
पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर हा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई देव दिसे ठाई देव दिसे देव दिसे देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्तापायी भक्तलीन भक्तापायी भक्तलीन भक्तापायी सुखालाही आलाया हो सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा खरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा खरी नाते माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे 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 शिव उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे त्यात आम्ही दीन बायरीसी हो दंग गावोनी अभंग नाथा खरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग उधळीत रंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा
आषाढी कार्तिकी भक्त कर ये पंढरीच्या बाळावंती संत गोळा होती, पंढरीच्या बाळावंती संत गोळा होती, पंढरीचा बाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या बाळावंती संत गोळा होती. चोखा म्हणे चोखा म्हणे नाम चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता. भक्त होती तंगा नाथा घरी नाचे, 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वीर गुणाल, 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 वीर गुणाल. विठ्ठला लाईट लावा. विठ्ठल 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 म्हणताय ना. विठ्ठल 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 हरी हरी. विठ्ठल 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 हरी हरी. विठ्ठल 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 विठ्ठल
तुम्ही सर्वांनी संगीत तुम्ही सर्वांनी संगीत घेऊन जावं घरी असं महेश दादांची हे आशा होती. तसंच त्या भावनेनेच तुम्ही लंच बॉक्स घेऊन आपापल्या घरी जाल याची. पण काय सुंदर कार्यक्रम झाला आहे. थँक्यू थँक्यू. सो मी अनिल गोगटेंना इन्व्हाइट करते की त्यांनी शौनक अभिषेकींचं फेलिसिटेशन करावं. अनिल गोगटे त्यांनी महेश काळेचं फेलिसिटेशन. आणि सगळ्या सिंगर्स आणि वादक ह्यांचंही फेलिसिटेशन अनिल. वाह. थँक्यू. आज आमचे एक अतिशय जवळचे मित्र रवी गावकर येऊ शकले नाहीत, तर त्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं खरंच मनापासून आभार. ते आज इथे त्यांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला असता, ह्यात वाद नाही. पण थँक्यू एव्हरीवन आणि दिस इज इट. थँक्यू. Thank you.